महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। कुटुंबिक वादातून मेहुण्याने सख्या सालीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक घटना देवळा तालुक्यातील भौर फाटा परिसरात घडली आहे। या रक्तपातामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। छाया ज्ञानेश्वर जाधव असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे। हत्या करून पळून जाणाऱ्या नराधम आरोपीला खामखेडा येथील सरपंचांनी ग्रामस्थांच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले। चांदवड तालुक्यातील धोडंबे येथील आरोपी श्याम आगनदास माळी भौर फाटा परिसरात मजुरी करायचा। त्याला दारूचे व्यसन असल्याने दारूसाठी तो पत्नी माया हिच्याकडून मजुरीचे पैसे हिसकावून घ्यायचा आणि तिला बेदम मारहाण करायचा। या छळाला कंटाळून माया 21 मे रोजी आपल्या निफाड येथील माहेरी निघून गेली होती। देवळ्याला या, डायरेक्ट चिरून टाकतो अशी धमकीच आरोपी श्यामने दिली होती। त्यामुळे वाद मिटवण्यासाठी आणि श्यामची समजूत काढण्यासाठी मयत छाया जाधव, त्यांचे पती ज्ञानेश्वर जाधव, सासू आणि साला सोनू कराटे हे सर्वजण शुक्रवारी सकाळी भौर फाट्याजवळील निखिल अहेर यांच्या शेतात पोहोचले। समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दारूच्या नशेत धुंद असलेल्या आरोपी श्याम माळीने अचानक कमरेचा चाकू काढला आणि पत्नी मायावर वार करण्याचा प्रयत्न केला। मात्र मेहुणा सोनू कराटे यांनी मायाला मागे ओढल्याने तिचा जीव वाचला। याचाच राग मनात धरून तू कायम आमच्या नवरा बायकोमध्ये येतेस असं ओरडत आरोपीने साली छाया जाधव यांच्या छातीवर चाकूने सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की छाया यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। भांडण सोडवताना सोनू कराटे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत। हत्या केल्यानंतर आरोपी श्याम माळी घटनास्थळावरून पसार झाला होता। देवळा पोलिसांचे पथक त्याचा कसून शोध घेत होते। आरोपी पिळकोस खामखेडा परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळता पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी तात्काळ खामखेडा येथील सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार यांना सतर्क केले। माहिती मिळताच सरपंच वैभव पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता खामखेडा चौफुलीवर शोध मोहीम सुरू केली। पोलिसांकडून मिळालेल्या फोटोवरून त्यांनी संशयिताला ओळखले। तो पळून जाण्याच्या बेतात असतानाच सरपंचांनी स्थानिक तरुण माणिक शेवाळे, सचिन शेवाळे, रोशन शेवाळे, अमोल बिरारी, वकील शेवाळे आणि सौरभ शेवाळे यांना सोबत घेऊन आरोपीचा थरारक पाठलाग केला आणि त्याला जागीच झडप घालून पकडले। या कारवाईविषयी पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी माहिती दिली। पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगनदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे। तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आईवडिलांसह आज भौर फाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयताच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळाहून फरार झाला होता। त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ग्रामस्थांच्या या धाडसी कामगिरीमुळे खुन्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, हेमंत राऊत यांच्यासह संपूर्ण टीम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।